अजून एक मोकळा. आता तरी उठा. हिच्या आईचं गाणं गाणं गाणं, हिच्या आईचं गाणं, अहो हिच्या आईचं गाणं हलकीत वाजत, हिच्या आईचं गाणं, हिच्या आईचं गाणं हलकीत वाजत, पण माझ्या बापाचं गाणं डीजेला वाजत. डीजेवर नाचून गेले मात्र मागं नाही झाले म्हणून म्हणायचं हिच्या आईचं गाणं, हिच्या आईचं गाणं हलकीत वाजत, हिच्या आईचं गाणं हलकीत वाजत, माझ्या बापाचं गाणं डीजेला वाजत. आईचं गाणं असते ना सवासणीचं, डीजेवर मध्ये बाबासाहेबांचं आमचा नजर धुळा धुरुळा धुरुळा असे गाणे. कृपया त्या बाबासाहेबांचे उपकार, नाही तर तुम्ही आम्ही कोठा असतो, आपल्याला कोणतेच अधिकार नव्हते. कचेरीची पायरी चढायची चावडी म्हणत होती, चावडीची पायरी चढायचा अधिकार नव्हता, मुभा नव्हती. मंदिराची पायरी चढायची मुभा नव्हती. साध्या लाकडाच्या बैलगाडीमध्ये सुद्धा बसायची मुभा नव्हती. तर बाबासाहेबांना आपल्याला सर्व स्तरात मुभा दिलेली आहे. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, विधानसभा, लोकसभा अशा मोठमोठ्या ठिकाणी मुभा दिलेली आहे. नसता आपण कोठा असतो म्हणून म्हणायचं नहुती मुभा बसाई बैलगाडी मधी, नहुती मुभा बसाई बैलगाडी मधी, पण बाबासाहेबांच्या पुण्य आहे ना, दूर देशी अहो दूर देशी जातो आम्ही, प्रत्येकाच्या घरात कुत्र्या मांजराचा पाळ होत होता आणि माणूस असून आमच्या सावलीचाही विचार होता. अशी दशा होती. पूर्वी होता होता आमच्या सावलीचा पाट, पूर्वी होता होता आमच्या सावलीचा पाट, गेली वाभिमानाचा मोकळी वाट, गेली वाभिमानाचा मोकळी वाट, गेली वाभिमानाचा मोकळी वाट.
आणि दिवाणामध्ये. शकवीचा कोप काढून टाकत आहे आणि आपला नशिबात नवी लिखी लिहून ठेवलेली आहे ती आता कोणालाच होणार नाही. भागले हे आमचे आले, भागले हे आमचे आले, वकील डॉक्टर कोणी पायलट झाले, बाबासाहेब आणि त्यांचा बंधू मुंबईचे मैसूर पर्यंत रेल्वेने प्रवास केला. संध्याकाळ झाली होती. त्यांचे वडील रामजी बाबा एका गावात राहत होते तेव्हा स्टेशन मास्टरनं त्यांना किरायात बैल गाडी करून दिली. काही गाडीमध्ये बसले, त्याला भेटायला निघाले. काही अंतरावर गेले की गाडी चालकाच कळालं की ही नक्कीच पोरं महाराची. त्याचा राग अन्नावर झाला. त्यानं गाडीचे बैल जीव सोडलं, बैल सोडले आणि जुवली केले. दोन्ही लेकर खाली बसून पडले गेले.